कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या वतीनं वैद्यकीय उपक्रमांसह चर्चासत्र, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम राबवले जातात. या आयोजनाच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रविवारी 12 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता फुलेवाडी इथल्या हॉटेल राहुल डिलक्समध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार शाहू महाराज आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात एकूण 15 डॉक्टरांना KDGPA धन्वंतरी पुरस्कारानं सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये करवीरमधून डॉक्टर शिवाजी मगदूम, पन्हाळ्यातून नितीन माने, शाहूवाडीतून सुभाष पाटील, हातकणंगलेतून राजेश कुंभार, शिरोळमधून सुहास कांबळे, गडहिंग्लजमधून किरण खोराटे, चंदगड तालुक्यातून सुभाष पाटील, आजरा तालुक्यातून प्रवीण निंबाळकर, भुदरगड तालुक्यातून सचिन सुतार, राधानगरीतून अमित काळेबेरे, गगनबावड्यातून शरद पाटील, कागलमधून रवींद्र मगदूम, निगवे खालसामधून बाबूराव पाटील, पुनाळमधून श्रीनिवास चोपडे आणि सांगरूळमधून डॉक्टर प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. तसंच बालिंग्याचे ज्येष्ठ डॉक्टर वसंत पाटील यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. त्याशिवाय डॉक्टर राजकुमार पाटील, बदरुद्दीन मणेर आणि प्रिया पाटील यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. डॉक्टर अशोक रणदिवे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. पत्रकार बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील देसाई, सचिव डॉक्टर बदरुद्दीन मणेर, खजाननीस अनिल कांबळे, माजी अध्यक्ष डॉक्टर सरदार पाटील उपस्थित होते.